नमस्कार, माझं नाव कीर्ती भोसले। मी गेली 25 वर्ष पुण्यामध्ये रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे। पुण्यातील गृह खरेदीदारांच्या पसंतीस गेल्या काही वर्षात कसा बदल झाला आहे? शहरात लक्झरी हाऊसिंगची मागणी वाढण्यामागची कारणे कोणती? पुण्यातील होम बायर्स आता फक्त घर नाही तर एक होलिस्टिक लाईफस्टाईल शोधत आहेत। मागील काही वर्षात हाय एंड अम्युनिटी, स्मार्ट होम्स आणि गेटेड कम्युनिटीजची मागणी वाढली आहे। टेक इंडस्ट्री आणि IT प्रोफेशनल्सचा वाढता ओघ ही लक्झरी हाऊसिंगची मोठी कारणे आहेत। डेव्हलपर्स सुद्धा आता प्रीमियम लोकेशन्स, सस्टेनेबल डिझाईन्स आणि अल्ट्रा मॉडर्न फॅसिलिटीजवर भर देत आहेत, ज्यामुळे लक्झरी सेगमेंटचा मोठा विकास होत आहे। पुण्यातील निवासी रिअल इस्टेट मार्केटच्या वाढीमागची कारणे कोणती? 2025 मध्ये कोणते ट्रेंड दिसतील? पुण्याचे रेझिडेन्शियल रिअल इस्टेट मार्केट IT पार्क्स, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि आर्थिक संधींमुळे भक्कम राहिले आहे। 2025 मध्ये मेट्रोचा विस्तार, मिक्स यूज डेव्हलपमेंट्स आणि ग्रीन बिल्डिंग्स यावर भर असेल। वर्क फ्रॉम होम, पोस्ट कोविड या संस्कृतीमुळे मोठ्या आणि प्रशस्त घरांना अधिक मागणी आहे आणि हायब्रिड कामाच्या पद्धतीमुळे शहराच्या बाहेरील भागातील प्रोजेक्ट्स अधिक लोकप्रिय होत आहेत। तरुण खरेदीदार गुंतवणूक दृष्टीनेही प्रॉपर्टी घेत आहेत, ज्यामुळे त्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण चांगले मिळत आहे, ज्यामुळे भाडे बाजारालाही मोठा बूस्ट मिळाला आहे। पुण्यातील उदयोन्मुख निवासी रिअल इस्टेट मार्केटसाठी सर्वोत्तम भाग कोणते आणि का? उदयोन्मुख भागांमध्ये वाघोली, ताथवडी, हिंजवडी, रावेत, पुनावळे, गहुंजे आणि NIBM रोड या ठिकाणी मोठी वाढ होत आहे। IT हबच्या जवळीकतेमुळे आणि उत्तम कनेक्टिव्हिटी आणि नव्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समुळे हे भाग गुंतवणूकदार आणि गृह खरेदीदारांसाठी हॉटस्पॉट बनत आहेत। हिंजवडी ते बालेवाडी हा कॉरिडॉर IT प्रोफेशनलसाठी प्राइम लोकेशन बनत आहे। तसेच वाघोलीमध्येही खूप मोठ्या टाउनशिप डेव्हलपमेंट सुरू आहेत। उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वाढीच्या प्रचंड संधींमुळे हे भाग पुढील मोठ्या रिअल इस्टेट बूमसाठी महत्त्वाचे ठरतील।